आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. रूपा, मला ना खूप भीती वाटते अगं. नुकत्याच त्या दोघी गरब्याच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. आरती सुरू व्हायला अजून वेळ होता. अगं बाई, आता तरी मन मोकळेपणाने जग. यावेळी गुपचूप नाही, तर तुझ्या घरून परमिशन घेऊन निघालोय अगं आपण. रूपा, तू मागच्या वेळेसारखं मला सोडून कुठे जाऊ नकोस हं. एकतर इतक्या माणसांच्या गर्दीची सवय सुद्धा नाहीये मला. नाही जाणार बाबा तुला सोडून, पण निदान पूजेची थाळी तरी घेऊ दे. चालेल. बरं, तू इथेच थांब, मी आपल्या दोघींसाठी थाळी घेऊन येते. अगं रूपा, मी पण येते ना तुझ्या सोबत. मी इथे राहून काय करणार आहे? काहीच करू नकोस, चुपचाप उभी राहा. आणि तुझे हे महागडे कपडे बघून ना तो 50ची थाळी 100ला लावेल. त्यापेक्षा तू चुपचाप इथेच उभी राहा, मी आपल्यासाठी थाळी घेऊन येते. तशी युगा तोंड बारीक करून तिथेच उभी राहिली. तिने स्वतःवरच एक नजर टाकली. आज नवरात्रीचा केशरी रंग होता. तिने केशरी रंगाचा एक लॉंग अनारकली घातला होता, ज्याचा घेर घागऱ्यासारखाच होता. दिसायला मुळातच अप्सरेसारखी सुंदर, त्यामुळे तिच्या गोऱ्या रंगावर तो केशरी रंग अचूनच उठून दिसत होता. गळ्यात एक नाजूकसा चोकर, त्यालाच मॅचिंग असे कानातले. केसांची सागर वेणी घालून एका बाजूला पुढे घेतलेले, आणि ओठांवर हलकीशी पिंक लिपस्टिक. तिच्या दृष्टीने तो पेहराव साधाच होता, पण बघणाऱ्याला ती एखाद्या रॉयल फॅमिली मधून आहे की काय असं वाटणं साहजिक होतं. तिची पर्सनॅलिटीच तशी होती. युगा रूपा गेली त्या दिशेने बघत उभी होती. तिला खरं तर भीती वाटत होती. पुन्हा आपण हरवतोय की काय या भीतीने ती एकमेकात हात गुंफून उभी होती. हो आई, पोचलोय मी. पण तुम्ही कुठे आहात? सक्षम नुकताच तिथे पोहोचला होता. बाकी सगळे पुढे आले होते, पण तो एका कामात बिझी असल्यामुळे तो नंतर आला होता. अरे, आरतीच्या ठिकाणी ये, आम्ही सगळे इथेच उभे आहोत. बरं बरं, ठीक आहे, मी येतो तिकडे. तो समोरच्या गर्दीतून वाट काढत पुढे जात होता. मध्येच त्याने कानाचा फोन खाली घेतला आणि कट करून खिशात ठेवला. तितक्यात अचानक कोणीतरी त्याच्या समोर आलं. ती मुलगी टाचा उंचावून कुठेतरी बघत होती, आणि त्यातच तिचा तोल गेला. तशी ती डायरेक्ट त्याच्या अंगावर पडली. त्याला काही कळायच्या आधीच तिचा पूर्ण भार त्याच्या अंगावर आला, आणि तो तिला घेऊनच जमिनीवर पडला. कधी त्याचे हात तिच्या कमरेभोवती गुंडाळले गेले त्याला कळलं सुद्धा नाही. व्हॉट द हेल? नीट बघून चालता येत नाही का? तसं इतका वेळ त्याच्या छातीवर डोकं लपवून बसलेल्या तिने अलगद तिचा चेहरा वर केला, आणि तिचं सगळं लक्ष सरळ त्याच्या डोळ्यांकडे गेलं. त्याचे ते रोखून बघणारे निळे डोळे बघून आता तिचे डोळे भीतीने मोठे झाले. श्वास इतक्या वेगाने धावू लागले की काही केल्या तिच्याकडून ते कंट्रोल होत नव्हते. त्याने सुद्धा तिच्या डोळ्यात पाहिलं.
एका क्षणासाठी त्याला सुद्धा ते डोळे ओळखीचे वाटले, पण नक्की कुठे पाहिले तेच त्याला आठवेना. ओ रोमिओ ज्युलिएट, हा मंदिराचा आवार आहे, लव्ह पॉइंट नाही जे तुम्ही इथे रोमॅन्स करताय. चला उठा. जाता जाता एक माणूस बडबडून गेला. एक्सक्यूज मी, माझ्या छातीवर झोपून गरबा खेळायच्या मूडमध्ये आहेस की काय तू? हा तोच आहे का? की मला पुन्हा त्याचे भास व्हायला लागलेत. पण निळे डोळे तर कोणाचेही असू शकतात ना? पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यांकडे बघत मनातच तिची प्रश्न उत्तरं सुरू झाली. शेवटी तिच्याकडे बघून त्याने एक सुस्कारा सोडला आणि तिच्या कमरेला पकडत त्याने तिला जागीच गोल फिरवलं. तशी ती खाली गेली आणि तो वर आला. पण पुढच्याच सेकंदाला त्याने तिच्या कमरेवरचा हात सोडला आणि तिच्या दोन्ही बाजूंनी हात टेकवत तो उभा राहिला. ती मात्र अजूनही पापण्यांची फडफड करत तशीच पडलेल्या अवस्थेतच त्याच्याकडे बघत झोपली होती. तो उभा राहिला तरी सुद्धा ती त्याच्याकडेच बघत होती. त्याने त्याचे हात झटकून पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं, पण अजूनही ती उठली नाहीये ते बघून त्याने कपाळावर अंगठा घासला. त्याला अशा रिॲक्शनची सवय होती. एकदा बघणारी मुलगी काही वेळासाठी त्याच्याकडे बघतच राहायची. इतका तो सुंदर होता. त्यामुळे युगा सुद्धा त्याला त्यातलीच वाटली. एक्सक्यूज मी, माझ्याकडे बघून झालं असेल तर उठतेस का आता? गेट अप. तो मुलींपासून शक्यतो दूरच राहायचा, पण माणुसकी म्हणून त्याने तिची मदत करण्यासाठी हात पुढे केला. पण ती मात्र बावचळल्यासारखी त्याच्या हाताकडे आणि पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यांकडे बघू लागली. त्याने हात पुढे करूनही ती काहीच रिॲक्शन देत नव्हती. ते बघून त्याने नकारार्थी मान डोलवत सुस्कारा सोडला आणि खाली वाकून डायरेक्ट तिचे दोन्ही दंड पकडले आणि एखाद्या बाहुलीसारखं पकडत तिला उठून उभं केलं. हे सगळं त्याने इतकं पटकन केलं की 2 मिनिटांसाठी तिला काही कळलंच नाही. जेव्हा ती पूर्ण भानावर आली तेव्हा ती तिच्या दोन्ही पायांवर सरळ उभी होती आणि तो तिच्या अगदी जवळ उभा होता. ब्लॅक पॅन्टवर त्याने पांढरा शुभ्र रंगाचा शर्ट घातला होता, जो त्याच्या गोऱ्या रंगावर भलताच खुलून दिसत होता. भरदार शरीर, फुगलेले बायसेप्स, केस थोडे अस्ताव्यस्त झाले होते, पण ते सुद्धा त्याला भलतेच सूट करत होते. त्याच्या पर्सनॅलिटीकडे तर तिचं लक्ष जातच नव्हतं. तिचं सगळं लक्ष त्याच्या त्या निळ्या डोळ्यांकडे होतं. आपण याआधी भेटलोय का? नो, आपण याआधी कधीच भेटलो नाहीये. बाय द वे, मुलांना पटवायची ही ट्रिक जुनी झाली आता. काहीतरी नवीन शोध. दिसायला बरी आहेस. या गर्दीत कोणी ना कोणीतरी नक्कीच मिळून जाईल तुला. तो तिला इग्नोर करून सरळ पुढे निघून गेला. पण तो जे काही म्हणाला ते तिच्या मेंदूपर्यंत पोहोचायला काही सेकंदांचा अवधी गेला. पण जेव्हा तिला या वाक्याचा अर्थ समजला तसं तिच्या डोळ्यामध्ये राग पसरला. मूर्ख, कोण समजतो हा स्वतःला? आणि याला काय मी रस्त्यावर पडलेली वाटले का?
असं मुलांना पटवायला? बावळट कुठला. दिसायला बरं आहे म्हणून इतका ऍटिट्यूड. अरे तुझ्यासारखी बरीच मुलं आमच्या घरी कामाला आहेत, पण मी कधी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. आणि तुला वाटतं मी तुला पटवण्यासाठी ही अशी चीप टेक्निक वापरेन? ओ मॅडम, एकांतात बडबडायचे डोहाळे लागलेत की काय तुम्हाला? कोणाशी बोलतेस तू? समोर तर कोणीच नाहीये. या, तुमचीच कमी होती. इनफॅक्ट माझ्यासोबत हे जे काही घडतंय ना, त्याला तूच जबाबदार आहेस. जेव्हा जेव्हा तू मला असं एकटीला सोडून जातेस ना, तेव्हा तेव्हा हे सगळं होतं माझ्यासोबत. आता काय झालं तुझ्यासोबत? काय झालं? तू असं विचारूच कशी शकतेस रूपा? मी तू नक्की कुठे गायब झालीस ते बघत होते, तर एक मुलगा येऊन मला धडकला. आम्ही खाली पडलो. मला त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं म्हणून मी त्याच्या डोळ्यात बघत होते. तर त्याला वाटलं मी त्याला पटवण्यासाठी या ट्रिक करते. तो मला काय बोलून गेला माहितीये? म्हणे दिसायला बरी आहेस, या गर्दीत कोणीतरी नक्कीच भेटून जाईल तुला. अरे मी काय त्याला रस्त्यावर पडलेली वाटले का? माझा भाऊ माझ्यासाठी 10 राजकुमार उभे करेल. मला गरज नाही असं रस्त्यावर पडलेल्या कोणालाही पटवायची. आता तुला काय झालं दात काढायला रूपा? युगा, हे सगळं तुझ्यासोबत घडतं कारण तू वेंधळी आहेस. तुझं कधीच लक्ष नसतं आजूबाजूला. अगं तू तुझ्याच विश्वात गुंग असतेस. बरं ते सोड, मुलगा हँडसम होता का ग? हँडसम होता म्हणून तर इतका माज दाखवत होता. काळा निळा असता तर माझ्या समोर उभा राहायची सुद्धा लाज वाटली असती त्याला. ओ, आता माझ्या लक्षात आलं. आजपर्यंत आमच्या युगा मॅडमला स्वतःच्या सौंदर्याची स्तुती ऐकून घ्यायची सवय होती. आज पहिल्यांदाच कुठल्या तरी मुलाने तुझ्या या अप्सरेसारख्या सौंदर्याला इग्नोर केले. याचा राग आलाय ना तुला? मूर्खासारखी काही बोलू नकोस रूपा. आणि मला त्याच्या अटेन्शनची काही गरज नाहीये. इनफॅक्ट मला कोणाच्याच अटेन्शनची गरज नाहीये. घेतलीस ना थाळी, मग चल आता दर्शनाला. युगाने तिचा हात पकडला आणि तिला ओढतच देवीच्या दिशेने घेऊन जाऊ लागली. रूपा मात्र चालता चालता सुद्धा तिचं तोंड बघून हसत होती. भाई, अरे काय हे? सफेद शर्ट पे मिट्टी के दाग. तशा सगळ्यांच्या नजरा त्याच्या शर्ट कडे वळाल्या. सक्षमने सुद्धा स्वतःच्या कपड्यांकडे पाहिलं. आणि पुन्हा एकदा त्या मुलीचा चेहरा त्याच्या नजरेसमोर आला. तसा त्याच्या चेहऱ्यावर राग पसरला. काही नाही रे ध्रुव, एक मांजर अचानक आडवी गेली. तिला वाचवताना खाली पडलो, म्हणूनच हा शर्ट खराब झालाय. पाटील साहेब, आरतीची वेळ झाली, चला. एक व्यक्ती सत्यजित जवळ आली. तसे सगळे एक एक करून आत जायला निघाले. सगळ्यात शेवटी सक्षम होता. जाता जाता अचानक त्याचं लक्ष एका दिशेला गेलं आणि पुन्हा एकदा त्याच्या नजरेस ती पडली. तिची हाईट बऱ्यापैकी चांगली होती. शिवाय 4 चौघात उठून दिसण्या इतकी ती सुंदर होती. त्यामुळे कुणाचंही सहजपणे तिच्याकडे लक्ष जाणं अगदी साहजिक होतं. ती एका मुलीसोबत काहीतरी बोलत होती. सॅम, इग्नोर हर.
त्याने लगेच तिच्यावरची नजर हटवून समोर पाहिलं. युगा, तुला माहितीये आजची आरती पाटील फॅमिली करणार आहे. हा, मग मी ऐकलंय की त्यांच्या घरातली मुलं खूप हँडसम आहेत, खास करून त्यांचा मोठा मुलगा सक्षम पाटील. रूपा, तू इथे गरबा खेळायला आलीयस की मुलांकडे बघायला आलीयस ग? अगं, गरब्याच्या निमित्तानेच तर नेत्रसुख घ्यायला मिळतं ना. तुझं ना काहीच होऊ शकत नाही रूपा. मी इथे फक्त देवीच्या दर्शनाला आणि गरबा खेळायला आले. तुला जे करायचंय ते तू कर, पण मला नको सांगू त्या सक्षम पाटीलचं कौतुक. आधीच बिचारीचा मूड खराब झाला होता, त्यात रूपा पेट्रोल टाकायचं काम करत होती.